सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली आहे। त्याला सीआरपीएफला जे विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस फोर्स सुद्धा म्हटलं जाते। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे जे चालू आहे। 20 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले। 19 मे 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे सीआरपीएफ केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स या भरतीमध्ये। ठीक आहे, तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे, कारण की 9195 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघालेली आहे। तर या भरतीमध्ये उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, ट्रेड टेस्ट वगैरे कशा प्रकारे होणार आहे, या सर्वबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बस सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 9195 जागांसाठी जबरदस्त या ठिकाणी वॅकन्सी आली आहे। जे पण विद्यार्थी 10वी पास आहे त्या सर्वांना मोका या ठिकाणी भेटणार आहे। तर यामध्ये काही पद म्हणजे भरपूर काही ट्रेड्समॅनचे पद आहेत, जसं सफाई कर्मचारीचं पण पद आहे, असे विविध काही पद यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, जे की तुम्हाला 10वी बेसवरच फॉर्म या ठिकाणी भरता येते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण वयोमर्यादा आपण विचार केला, जे ड्रायव्हरचं पद आहे त्यामध्ये 18-27 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलाय। SC/ST कॅटेगरीसाठी यामध्ये 18 ते 30, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 30, SC/ST कॅटेगरीला 18 ते 32 पर्यंत। आणि त्याचबरोबर जे बाकीचे जे ट्रेड्समॅनचे जेवढे काही पद आहेत तर त्यामध्ये जे वयोमर्यादा 18 ते 23 वर्षापर्यंत आहे। SC/ST कॅटेगरीसाठी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 23 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 जानेवारी 2026 रोजी या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 100 रुपये यामध्ये फी आहे। जनरल ओबीसी EWS कॅटेगरीचे असाल तर फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आले, आवर्जून यामध्ये फॉर्म भरा। त्याचबरोबर तुम्ही जर जे विद्यार्थी मित्रांनो SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फीने आवर्जून फॉर्म भरा। आणि एक सर्व्हिसमॅन जरी तुम्ही असाल तरी सुद्धा आवर्जून फॉर्म भरा, कारण की एक सर्व्हिसमॅनला पण या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीचे असाल SC/ST OBC EWS NTV ओपन SBC SCBC कोणतीही कॅटेगरी असा 1 रुपया सुद्धा फी यामध्ये ठेवण्यात आलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर चांगली सुवर्ण संधी आहे, तर यामध्ये फी वगैरे नाही आहे। त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत असणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला यामध्ये काय होणार आहे, ग्राउंड होणार आहे। ग्राउंडला कोणकोणते वेळ ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, उंच वगैरे ते पण सांगणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये काय असणार आहे तर ते असणार आहे यामध्ये ट्रेड टेस्ट। ट्रेड टेस्ट कसे असणार आहे ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आपलं, त्यानंतर मेडिकल होणार आहे। अशी संपूर्ण निवड प्रक्रिया सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये काय आहे, ग्राउंड आहे। उंचीचा जर आपण विचार केला तर तुम्ही जर या ठिकाणी पुरुष उमेदवार असाल, SC कॅटेगरीचे असाल, ओबीसी कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर ठेवण्यात आला आहे। आणि महिला उमेदवार जर तुम्ही SC कॅटेगरीचे असाल, ST कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल तर 157 सेंटीमीटर उंची यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। ठीक आहे, तर एवढं काही उंची यामध्ये ठेवण्यात आली आहे। ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना लागणार ST कॅटेगरीच्या। आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे। छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, जे ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार आहे। आता ग्राउंडचा जर आपण विचार केला तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणार पुरुष उमेदवारांना यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे,
5 किलोमीटर रनिंग आपल्याला रनिंग जे आपली असणार आहे, रनिंगसाठी 2 सेंटर आहे. एक CRPF कॉन्स्टेबल CRPFचं जे नागपूर एक सेंटर आहे, CRPF नागपूर सेंटर आहे. त्याचबरोबर तळेगाव CRPF सेंटर पुणे हे एक महाराष्ट्रासाठी सेंटर आहे, ज्या ठिकाणी 2024ची SSC GD भरती ग्राउंड झालं होतं. ठीक आहे, तर हे 2 सेंटर भेटणार आहे जेव्हा तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा. तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, एक तर तुमचा नागपूर CRPF कॅम्पमध्ये ग्राउंड होणार आहे किंवा मग तळेगाव CRPF सेंटर पुणे या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. हे 2 सेंटर आपल्याला 2 सेंटरपैकी एक सेंटर आपल्याला भेटणार आहे. ज्याचा पहिला प्रेफरन्स देसान ते सेंटर तुम्हाला भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता यामध्ये ग्राउंड आहे 5 किलोमीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी. 5 किलोमीटर रनिंग जर आपण 24 मिनिटाच्या अंदर रनिंग मारली तर आपण या ठिकाणी ग्राउंड क्वालिफायर आहे तो ग्राउंड पास राहते. यामध्ये जे ग्राउंड आहे हे क्वालिफायसाठी ठेवण्यात आलं आहे. म्हणजे तुम्ही 5 किलोमीटर रनिंग जर 24 मिनिटामध्ये मारली तर आपण रनिंग क्वालिफाय आहे, ग्राउंड क्वालिफाय आहे, लक्षात ठेवा. ग्राउंड पास आहे, यामध्ये मार्क वगैरे नसते. जसं SRPFला जर पाहिलं तर 5 किलोमीटरला जसे मार्क राहते तसं यामध्ये मार्क नाही. 24 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय म्हणजे पास आहे, आणि 24 मिनिटापेक्षा जर जास्त टाईम झाला 1 सेकंड जरी तर आपण फेल आहे डायरेक्ट. अशा प्रकारे यामध्ये सिस्टीम आहे. आता महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटामध्ये मारायचे. आता ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटामध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफायर आहे ते ग्राउंड पास राहणार आहे. म्हणजे 8.5 मिनिटाच्या अंदर आपण मारली रनिंग तर आपल्याला या ठिकाणी पास केलं जाणार आहे. आणि आपला जो टाईम आहे हा 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण महिला उमेदवार 8.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार, ग्राउंड पास असणार. आणि 8.5 मिनिटापेक्षा जर ज्या महिला उमेदवारांचा जो टाईम आला 1600 मीटर रनिंगचा तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. यामधलं काय आहे तर तुम्ही जर समजा 5 किलोमीटर रनिंग जर तुम्ही 17 मिनिटामध्ये मारली तरी तुम्ही पास आहे, आणि तुम्ही जर 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटामध्ये मारली तरीसुद्धा आपण पास आहे. यामध्ये मार्क कोणाला कमी जास्त या ठिकाणी भेटणार नाही. जसं की ज्यांना 17 मिनिटामध्ये मारली त्याला जास्त मार्क भेटणार आहे, अशातला भाग नाही आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार, आपला पेपर असणार आहे. जे विद्यार्थी ग्राउंड क्वालिफाय झाले त्यांना पेपरसाठी बोलावलं जाणार आहे. पेपर आपला 100 मार्काचा असणार आहे आणि 2 घंट्यासाठी पेपरला आपल्याला टाईम भेटणार आहे. आता आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जे पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि एक पार्ट असणार आहे हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. म्हणजे एक तर हिंदी व्याकरण जर तुम्हाला जमत असेल तर हिंदी व्याकरणवर आपण टिक करू शकता, आणि त्याचबरोबर इंग्रजी ग्रामर जर आपल्याला जमत असेल तर इंग्रजी ग्रामरवर टिक करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे आपला 100 मार्कासाठी पेपर असणार आहे. एका प्रश्नाला एकच गुण असणार आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 जर आपण प्रश्न चुकले 1-2 काही प्रश्न आपला बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे. अशा प्रकारे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं 2 घंट्याचा पेपरसाठी टाईम भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि पेपर एवढा काही हार्ड राहत नाही, 10वीच्या लेवलचा हा पेपर राहते, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पेपर झाल्यानंतर आपण पेपर पास झाल्यावर आपल्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये ट्रेडसाठी बोलावलं जाणार आहे, ट्रेड टेस्टसाठी. आता तुम्ही जर समजा CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा जर तुम्ही सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला, यामध्ये भरपूर काही ट्रेड आहे, ज्या ट्रेडमध्ये भरला त्याच्या रिलेटेड आपली ट्रेड टेस्ट होणार आहे. आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं बोलावलं जाणार आहे ट्रेड टेस्टसाठी. आता सफाई कर्मचारीमध्ये तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला जे एका रूमची साफसफाई करावं लावावं लागणार आहे, संडासची साफसफाई करून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर रूम झाडझूड करून साफसफाई करून आपल्याला दाखवावं लागणार आहे. हे काही त्यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे. ज्यांनी चांगलं काम केलं त्याला चांगले मार्क तो पास होणार आहे. अशा प्रकारे प्रक्रिया आजच्या घडीचा सांगतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनल सबस्क्राईब